तालुक्यात असे रोड आहेत की त्या गावात रस्तेच नाही आहेत सरळ सरळ. फक्त रोड कोणते आहेत जे मेन रोड बनेल आहेत त्याच गावाला रोड आहे. नाही तर मी सांगतो की कोणत्या तरी गावानं सांगावं की आमचा रोड हा चांगला आहे. नाही तर एकही गावाचा रोड चांगला नाही. मुलांच्या समस्या, शाळेच्या समस्या, ट्युशनच्या समस्या असतात, काही ट्रॅफिकच्या समस्या आहेत. म्हणजे अनेक समस्या आपल्या दर्यापूरमध्ये पाहायला मिळतात. आणि आपलं काम हे आहे की आपण मुद्दा जो असते एखादा गरीबाचा, सर्वात मेन आहे आपल्यासाठी गरीब, काऊन की मी स्वतः गरीब आहो. तर आपण गरिबी पाहिलेली आहे आणि आपल्याला एकच करायचं आहे की गरीबाचे कामं कसे होतील. पण आपण काय करतो, आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवतो यांच्यापर्यंत की आपला व्हिडिओ हा यांच्यापर्यंत जावा, आणि आपला व्हिडिओ यांच्यापर्यंत जाते, पण हे कोणीच दखल घ्यायला दर्यापूरमध्ये तयार नाही आहे. मी ब्रेकरचा मुद्दा मांडलेला होता, म्हैसांग दयांडा, तिथं त्या रोडवर ब्रेकर आवश्यक आहे. शिवर नाक्यावर डेली अपघात होऊन राहिले, तिथं ब्रेकर आवश्यक आहे. प्रत्येक टी पॉईंटवर ब्रेकर आवश्यक आहे, पण कोणीच ब्रेकर टाकायलाही. मला पेज आहे रावण सरकारमधून, इंस्टाग्रामला पेज जेव्हा काढलं, काय त्यामागची भूमिका होती? आपल्या पेजच्या मागची भूमिका अशी आहे की आपलं जे नाव होतं, आता मी एक पुष्पाराज पिक्चर पाहिला होता, त्यानं जसा स्वतःचा जसा ब्रँड बनवला, आणि माझा जो जन्म आहे हा दसऱ्याच्या दिवसचा आहे. लोक म्हणतात की नाही रावण जाळतात बुवा, मग रावण जाळतात तर मग हा पैदा झाला त्या दिवशी. म्हणून मला असं वाटलं की बा रावण हा कधी मरत नाही, लोक म्हणतात असे. म्हणून मग मला असं वाटलं की मी त्या रावणाला पाहून नाही बनलो, पण मला ते नाव स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे. पुरा महाराष्ट्रात, पुरा भारतात हे माझे नाव येत्या 2 वर्षात चमकणार आहे. हा, जे लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी विषय भरपूर चिरळ आहे, त्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण काही नाही, चिरळ गिरळ काही नाही आपल्याला. असं काही नाही की कसं आहे, प्रत्येकात काहीतरी टॅलेंटच आहे. आमदार साहेब आज झाले, त्यांच्यातही टॅलेंट आहे म्हणून आमदार आहेत. खासदार साहेबात काहीतरी टॅलेंट आहे म्हणून ते खासदार साहेब आहे. माझ्यात जर टॅलेंट असतं तर मी नसतो का आमदार खासदार, मी काय असं सर्वसामान्य असतो. प्रत्येकाच्या टॅलेंटनुसार प्रत्येकजण आपापल्या जागेवर आहे. परंतु कसं आहे, त्यालाही काहीतरी वर समस्या असतील, तेही काम करत. आता प्रत्येकजण काम करासाठीच बनेला आहे. त्याला असं वाटतं की आपण काम केलंच पाहिजे. त्याला काय वाटते की नाही आपलं दर्यापूर मागं राहिलं पाहिजे, पण कुठंतरी त्याचे हात बांधल्या चालले, किंवा कोणीतरी वरून प्रेशर बनवून राहिलं द्यायचं. म्हणजे भरपूर समस्या वरूनच आहे. सिस्टम हे बोगस वरून आहे, खालून थोडी आहे. खालून तर प्रत्येकाचीच एक हे आहे. माझ्यासारख्याला वाटते की दर्यापूर चमकलं पाहिजे, ते तर आमदार खासदार साहेब आहेत, त्याला तर वाटणारच आहे, ते तर लोकप्रतिनिधी असत होता. परंतु वरूनच सिस्टम बोगस आहे, तर तेही काही करू नाही शकत त्याला. आता तुमचा मध्यंतरी एक आंदोलन खूप चर्चेत होतं, शोले स्टाईल आंदोलन. ते आंदोलन कशावरून तुम्ही केलं होतं? बच्चूभाऊ कडू यांची तुम्ही कॉफी केली होती? नाही, मी सर्वात आधी तुम्हाला सांगतो, मी कोणाला मानत नाही, कोणाला मोठा समजत नाही. मी स्वतःच मोठा, मला असं वाटते. आणि मी प्रत्येकाला एक संदेश देईन की आपल्यापेक्षा मोठं कोण नाही. आपण सतरंजा तर उचलतच नाही भाऊ, सरळ सांगतो सर्व. सतरंजा उचलणं हे आपलं कामच नाही आहे, कारण की आपल्यासाठी कोणताच लीडर लढायला तयार नाही. आता अतिक्रमणचा विषय घ्या, एकही लीडर तुमचा लढायला तयार झाला नाही. सबंध आपापली पोळी शिजवण्यात मस्त आहेत. मग आपण काय सतरंजा उचला लोकांच्या? स्वतंत्राचा अधिकार आहे आपल्याला स्वतंत्र आहे, मतदानाचा स्वतंत्र आहे. मी मतदान करा कोणाला असं म्हणणं नाही आहे, परंतु आपण एवढंही त्याला आरणी घ्यायचं. कारण की आजची परिस्थिती अशी आहे की लाखो लोक रस्त्यावर आले, खायची परिस्थिती नाही आहे. कोणीच नाही म्हटलं, कोणा एखाद्या लीडरनं म्हटलं काय की आंदोलन यावं सर्वजण आपण आंदोलनाला नाही म्हटलं. मग काय कामाचं?